तर एक मोठी बातमी बघूया। अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचा प्रचार आज थंडावणार आहे। एकनाथ शिंदेंसह अनेक नेत्यांच्या सभा पार पडणार आहेत। देवळाली, प्रवरा, नेवासा आणि कोपरगाव इथं एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार। याबरोबरच राधाकृष्ण विखे पाटील, सुषमा अंधारे यांच्या देखील सभा होणार असल्यानं नगरपालिका निवडणूक मोठी रंगतदार झाली आहे। अनेक ठिकाणी युतीतील पक्षच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। त्यामुळे दुसरीकडे आघाडीमध्ये मात्र शांतता बघायला मिळते। अहिल्यानगरसह राज्यभरामध्ये आज नगरपालिका निवडणुकीच्या तोफा थंडावणार आहेत। आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळं अनेक सभा घेण्यामध्ये नेत्यांची कुठेतरी रेलचेल झाल्याचं बघायला मिळतंय। अहिल्यानगरमध्ये आज एकनाथ शिंदेंच्या 3 सभा पार पडत आहेत। सगळ्यात अगोदर ते या ठिकाणी देवळाली प्रवरा या ठिकाणी सभा घेतील। साधारण 1:30 ते 2 वाजता या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे। त्यानंतर नेवासा नगर पंचायतच्या प्रचारासाठी त्या ठिकाणी एक सभा त्यांची होणार आहे। त्याचबरोबर संध्याकाळी कोपरगावमध्ये सभा होणार आहे। त्यामुळं एकीकडे भाजपच्या सभा होत आहेत, एकनाथ शिंदेंच्या सभा होत आहेत, एकमेकांच्या विरोधामध्ये देखील अनेक ठिकाणी शिवसेना भाजप उभे राहिल्याचं चित्र आहे। नेवासेमध्ये शिवसेना भाजप एकत्र आहे, मात्र देवळालीमध्ये एकमेकांच्या समोर ते लढत आहेत। तर कोपरगावमध्ये तीच परिस्थिती आहे, त्या ठिकाणी देखील बहुरंगी लढत होते। भाजपचा उमेदवार आहे, राष्ट्रवादीचा आहे, शिवसेनेचा देखील आहे। आघाडीमध्ये कुठेतरी शांतता दिसत असली तरी महायुतीतले जे घटक पक्ष आहे यांच्यामध्ये मोठी चढाओढ लागलेली दिसते आणि नगरपालिकेची सत्ता आपल्याकडे मिळवण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करताना दिसत आहेत। आज देवळाली असेल, नेवासा असेल, कोपरगाव असेल, या ठिकाणी एकनाथ शिंदे काय बोलणार, त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या देखील अनेक सभा पार पडणार आहे। सुषमा अंधारे यांची देखील शिर्डीमध्ये सभा होते। त्यामुळे अहिल्यानगरमध्ये आज नगरपालिकेचा जो शेवटचा प्रचाराचा दिवस आहे तो नेत्यांच्या सभांनी गाजणार असं चित्र आहे। हरीश दिपोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर।